पश्चिम बंगालमध्ये सध्या एक मोठं वादळ उठलंय आणि याचं कारण आहे एक असं सॉफ्टवेअर ज्याने लाखो लोकांचं मतदानाचा हक्कच काढून घेतलाय. हो, हे खरंय. आणि यामुळे एक मोठं लोकशाही संकट उभं राहिलंय. चला तर मग हे नेमकं काय प्रकरण आहे तेच आज आपण समजून घेऊया. चला, एक दृश्य डोळ्यासमोर आणूया. ठिकाण आहे पश्चिम बंगालचा मालदा जिल्हा. तारीख 2 एप्रिल 2026. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12. आणि हा महामार्ग पूर्णपणे बंद आहे. रस्त्यावर बांबू, तुटकं फुटलेलं फर्निचर आणि जळक्या टायर्सचा खच पडलाय. आणि या सगळ्या गोंधळाच्या मधोमध एक धक्कादायक बातमी येते. एका व्हिडिओ ऑफिसमध्ये तब्बल 7 न्यायिक अधिकाऱ्यांना 9 तास ओलीस ठेवलं जातं. पण थांबा, ज्यांनी हे केलं ते काही व्यावसायिक गुन्हेगार वगैरे नव्हते. मग प्रश्न पडतो की कोण होते हे लोक? तर हे होते अगदी सामान्य नागरिक, शिक्षक, शेतकरी, छोटे दुकानदार. आणि ते इतके हताश का होते? कारण त्यांचा मतदानाचा हक्कच त्यांच्याकडून काढून घेण्यात आला होता. विचार करा, त्यांची निराशा किती टोकाला पोचली असेल की त्यांना असं पाऊल उचलावं लागलं. मालदामध्ये जे घडलं ती काही एकटी घटना नव्हती. ते तर एका मोठ्या वादळाचं फक्त एक लक्षण होतं. हे वादळ निर्माण झालं होतं विशेष सघन पुनरीक्षण नावाच्या एका प्रक्रियेमुळे. यालाच SIR असंही म्हणतात. आणि याचा फटका अख्ख्या पश्चिम बंगालला बसला होता. बरं, मग या SIR प्रक्रियेचा परिणाम किती लोकांवर झाला? आकडा ऐकून धक्का बसेल. तब्बल 1.21 कोटी. म्हणजे विचार करा, पश्चिम बंगालमधल्या प्रत्येक 6 मतदारांपैकी एकाला याचा थेट फटका बसला. केवढा मोठा आकडा आहे हा! आणि या 1.21 कोटी लोकांपैकी तब्बल 61 लाख लोकांची नावं तर सरळ सरळ मतदार यादीतून डिलीटच करण्यात आले. म्हणजे त्यांचा मतदानाचा हक्क एका झटक्यात काढून घेण्यात आला. तर मग उरलेल्या 60 लाख लोकांचं काय झालं? त्यांना एका नवीनच कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं. एक अशी कॅटेगरी ज्याचं नाव होतं संशयित मतदार. आता हे संशयित मतदार म्हणजे काय, हेही एक मोठं कोडं होतं. तर हे सगळं नक्की घडलं कसं? या सगळ्या गोंधळाच्या मुळाशी आहे एक सॉफ्टवेअर, एक अल्गोरिदम. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सॉफ्टवेअरची कधी नीट चाचणीच झाली नव्हती. याच अल्गोरिदमने हे करोडो लोकांबद्दलचे निर्णय घेतले होते. तर कोणाला ठरवलं गेलं संशयित मतदार? कारण ऐकली तर आश्चर्य वाटेल. नावाच्या स्पेलिंगमध्ये एखादी किरकोळ चूक असेल, किंवा वडील आणि मुलाच्या वयामध्ये 15 वर्षांपेक्षा कमी किंवा 45 वर्षांपेक्षा जास्त अंतर असेल, अशा लोकांना. आता आपल्या भारतात सरकारी कागदपत्रांमध्ये अशा चुका किती कॉमन आहेत हे वेगळं सांगायला नको. याच किरकोळ कारणांवरून लाखो लोकांना संशयित ठरवण्यात आलं. आणि याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे काय? निवडणूक आयोगाच्याच एका मोठ्या अधिकाऱ्याने स्वतः कबूल केलंय की हे सॉफ्टवेअर 95% अचूक होतं की 60% याची आम्हाला काहीच कल्पना नाही. विचार करा, ज्या सॉफ्टवेअरने लाखो लोकांच्या आयुष्याबद्दल एवढा मोठा निर्णय घेतला ते किती कामाचं आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. कोणतीही टेस्ट नाही, काही नाही. ह्या सॉफ्टवेअरच्या गोंधळाचा कळस तर अजून बाकी होता. ऐका, 24 मार्चच्या संध्याकाळी एका टेक्निकल ग्लिचमुळे या सॉफ्टवेअरने चक्क पश्चिम बंगालमधल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 7 कोटी मतदारांना एकाच झटक्यात संशयित म्हणून घोषित करून टाकलं. म्हणजे अख्खं राज्यच संशयित. आता हा घोळ फक्त सॉफ्टवेअरचाच होता असं नाही. जी कामं करायची पद्धत होती ती सुद्धा विचित्र होती. महत्त्वाचे आदेश जे कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद होते ते कुठल्याही ऑफिशियल लेटरने नाही तर थेट व्हॉट्सॲप मेसेजवरून दिले जात होते. एवढंच नाही तर मतदारांना अधिकृत मुदत संपायच्या आधीच अनुपस्थित म्हणून मार्क करा असेही आदेश दिले गेले. बरं, मग एवढा मोठं काम करायचं अधिकृत कारण काय दिलं गेलं? आणि प्रत्यक्षात जे आकडे समोर आले ते काय सांगतात? यातला फरक आता आपण बघूया. तर सरकारकडून असं सांगण्यात आलं की हे सगळं मतदार यादीतून बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना काढण्यासाठी केलं जातंय. पण जेव्हा डेटाचं विश्लेषण करण्यात आलं तेव्हा एक वेगळंच चित्र समोर आलं. असं दिसून आलं की ह्याचा विषम परिणाम हा हिंदू निर्वासित आणि मुस्लिम नागरिकांवर झाला आहे. चला, ही आकडेवारी जरा आणखी बारकाईने तपासूया. बघूया यातून काही विशिष्ट पॅटर्न किंवा नमुना दिसतोय का. हा चार्ट बघा, खूप महत्वाचा आहे. यातून काय दिसतंय की जे मॅप न झालेले मतदार आहेत त्यांचं प्रमाण मुस्लिम बहुल भागांमध्ये फक्त 0.65% आहे, तर राज्याची सरासरी आहे 4.3%.
आणि मतुआ म्हणजे हिंदू निर्वासितांच्या भागांमध्ये हेच प्रमाण 9.47% पर्यंत पोहोचले, म्हणजे राज्याच्या सरासरीच्या दुप्पट. आणि ही तफावत मतदारसंघानुसार बघितली तर अजूनच स्पष्ट होते. उदाहरणार्थ, कोलकाता पोर्ट मतदारसंघ घ्या. इथे मुस्लिम लोकसंख्या साधारण 50% आहे, पण संशयित मतदारांच्या यादीत त्यांचा वाटा आहे तब्बल 82%. तसंच मीडिया ब्रूजमध्ये मुस्लिम लोकसंख्या 60% आहे, पण संशयित यादीत त्यांचं प्रमाण 87% आहे. आणि हा आकडा तर सगळ्यात जास्त धक्कादायक आहे. विचार करा, एकाच मतदारसंघात, एकाच नियमांनुसार, एकाच सॉफ्टवेअरने हिंदू बहुल मतदान केंद्रांवर फक्त 3% मतदारांना संशयित ठरवलं आणि त्याच मतदारसंघातील मुस्लिम बहुल केंद्रांवर हाच आकडा होता तब्बल 58%. केवढा फरक आहे हा. आणि याचा फटका फक्त सामान्य माणसांनाच बसला असं नाही. यादीत कुणाकुणाची नावं होती बघा. कारगिल युद्धात लढलेले एक सैनिक, हायकोर्टाचे एक रिटायर्ड जज, वर्ल्ड कप जिंकलेली एक महिला क्रिकेटर. एवढंच नाही तर बंगालच्या नवाबाचे वंशज, मंत्री, डॉक्टर, वकील, पोलीस. आणि गंमत म्हणजे जे बूथ लेव्हल ऑफिसर हे काम करत होते त्यांची स्वतःची नावं सुद्धा या यादीत होती. तर मग आता पुढे काय? ज्यांच्यावर हा अन्याय झाला त्यांच्यासाठी काही मार्ग आहे का? चला ते बघूया. या सगळ्याचे राजकीय परिणाम किती गंभीर असू शकतात याचा अंदाज या आकड्यावरून येईल. पश्चिम बंगालच्या 294 मतदारसंघांपैकी 234 मतदारसंघांमध्ये वगळण्यात आलेल्या किंवा संशयित ठरवलेल्या मतदारांची संख्या ही मागच्या निवडणुकीतल्या विजयाच्या मार्जिनपेक्षा जास्त आहे. याचा सरळ अर्थ काय होतो? तर ही एकच गोष्ट निवडणुकीचे निकाल पूर्णपणे बदलू शकते. तर ज्यांचं नाव वगळलं गेलंय त्यांनी काय करायचं? तर काही सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आपलं नाव यादीत आहे की नाही हे तपासा. जर नाव नसेल तर अपील दाखल करा. हे अपील तुम्ही ऑनलाईन ECI नेट पोर्टलवर करू शकता किंवा SDO किंवा DM ऑफिसमध्ये जाऊन प्रत्यक्ष अर्जही देऊ शकता. यानंतर एका न्यायाधिकरणासमोर सुनावणी होऊन नाव परत यादीत यायला हवं. पण खरी अडचण इथेच आहे. अपील तर 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी केलंय. पण तुम्हाला माहित आहे आजपर्यंत किती प्रकरणांची सुनावणी झालीय? फक्त 2. हो, 2 लाखांपैकी फक्त 2. हे सगळ्या पाहिल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात येतो, जर एक असं सॉफ्टवेअर ज्याची कधी चाचणीच झालेली नाही, तो अल्गोरिदम जर कुणाचाही मतदानाचा हक्क एका झटक्यात काढून टाकू शकतो, तर आपली लोकशाही खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न खूप मोठा आहे आणि यावर विचार करण्याची गरज आहे.